राजे, गडाखाली गर्दी वाढत चालली, पहारे सक्त होत चालले, सैनिक पुढे पुढे यायला लागले. तोफांना बत्ती द्या. थांबा, असा आताताईपणा नको. आपण जुल्फिकाराला तहाचा विश्वास दिलाय. जुल्फिकार शब्द बदलणार नाही. या बाबतीत आपल्याला शिर्क्यांचीच थेट बोलावं लागेल. शिर्क्यांची मदत घेऊन आपण इथून बाहेर पडू याची खात्री आहे आम्हाला. जुल्फिकार, आप यहाँ की हर राह से और हर कोने से वाकिफ है ना? तो बताइए कि आपका पहरा कहां कहां तक है? क्योंकि किसी खुफिया राह से ताराबाई और उसके लोग अंदर आते हैं और बाहर भी चले जाते हैं. तो बताइए. बताओ. ये है. राणीसाहेब, त्या नादान कामबक्षनं आपल्या समध्या योजना चुलीत घातल्यात. तर इथनं कसं बाहेर पडावं तेच काय समजणं झालंय. आपण ज्या मार्गाने जाणार होतो तो मार्ग बी त्या कामबक्षच्या ध्यानात आलाय. मग आम्ही इथून निघायची सगळी तयारी केली आहे. आणि काही संकट आलं तरी आम्ही इथून निघणारच. निघावं तर लागलच. मी एक काम करतो. मी एक असा मार्ग बघून ठेवलाय की जिथं शिबंदी कमी आहे. 1-2 मेटी पातळ आहेत. मी तिथली राखवाली ताब्यात घेतो. आणि नाही जमलं तर पहार बदलण्याच्या नावाखाली तिथल्या शिपायासनी गाफील ठेवतो. तेवढ्यात तुम्ही दोघं निष्ठा. ठीक आहे, आपण तशी सारी तयारी करून ठेवा. ठीक आहे, पण पहाटच निघावं लागेल तुम्हासनी. आम्ही इथून निघाल्याशिवाय स्वराज्यात सूर्य उगवणारच नाही. बैराज, परत्यो औरंगजेब लय मातलाय. आणि ते कांबक्ष नावाचं कोंबडं बी लय फडफडायला लागलंय गडाखाली. त्याच्यामुळं सावध असा. आम्ही सर्व तयारीनिशी असू. आपण तोपर्यंत त्या कोंबड्याला खुराड दाखवा. जी, येतो आम्ही. राजे आधी इथून बाहेर पडू, मग बघून घेऊ एकेकाला. आम्ही प्रल्हाद पंतांची तशी मसलत करतो. राजे, 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 सगुणा गुणाजी, राजे, वैद्यांना बोलवा लवकर. चारों तरफ फैल जाओ. किले को पूरी तरह से घेर. कोई भी जगह, एक भी जगह खाली ना रहे. और होशियार रहना. अब जाओ. हम कल ही हमला करने वाले हैं. मुकर्रर रहना. हल्की सी कसर भी हम
बर्दाश्त नहीं करेंगे। जी। मामला सख्त हो रहा है। ताराबाई और राजा राम निकलेंगे कैसे? काळजी करू नका, आम्ही समधी तयारी केली। उद्या पहाटच ते ईशान्येकडनं गड उतार होते। ठीक है, होशियार रहना, क्योंकि इसके आगे जो कुछ भी होगा उसके जिम्मेदार हम नहीं होंगे। राजे, कसं वाटतंय आता? अजूनही वेदना जाणवत नाहीयेत ना? ठीक होत आता, फार वेदना नाही जाणवत। आम्ही औषधाची मात्रा बदलून देतो, मात्र एक आठवडाभर तरी पूर्ण विश्रांती घ्यावी लागेल। दगदग, प्रवास, चिंता यापासून दूर राहावं लागेल। आम्ही सर्वतोपरी काळजी घेऊ। आपण लवकरात लवकर मात्रा द्याव्यात। जी। पहाटे लवकर निघायचंय आपल्याला। राजे, आमचा निर्णय झालाय। आपली प्रकृती बरी होईपर्यंत आपण कुठेही जाणार नाही आहोत। नाही राणी साहेब, असा लगेच निर्णय बदलू नये। एखादी संधी चालून येते तेव्हा त्या संधीच्या मुळाशी हजारो लोकांनी आपलं आयुष्य पणाला लावलेलं असतं। आमच्या जीवाभावाच्या लोकांचा असा खेळ नाही करू शकत आम्ही। तयारी झाली आहे, अंमलबजावणी व्हायला हवी। राजे, पण आपली प्रकृती अशी असताना राणी साहेब, स्वराज्यात जायचं म्हणल्यावर 10 हत्तींचं बळ संचारेल आमच्या अंगात। आमच्या प्रकृतीची चिंता करू नये। अहो, साधी जखम झाली तरी त्यावर स्वराज्याची माती लावावी असं म्हणतो आम्ही। मग ती माती आमचा आजार बरा नाही करणार का? आपला असा आत्मविश्वास पाहिला की खूप बरं वाटतं। आमचा आत्मविश्वास आम्ही कधीही गमावला नाही। आणि तरीही सांगतो राणी साहेब, आपण सारेच नियतीच्या हातची खेळणी आहोत। ती आपल्याला खेळवते, आपण तिला मात देतो, हे होतच राहणार। मात्र कधी ती आपल्यावर मात करेल ते दानही स्वीकारावंच लागेल। राजे, काय होणार राणी साहेब? आता आपण आहोत, एका क्षणी नसू। हे चालूच राहणार। मात्र हे वास्तव ज्यांनी स्वीकारलं तेच मरणावर मात करून पुढे गेलेत। खरंय। राव, जी राणी साहब। पाऊल पुढे टाकायचंय पण धास्ती वाटते। राणी साहब, धास्ती म्हणजे ते भोक असतं जे अंगातली सारी हवा काढून टाकतं। आता मागं हटून चालायचं नाही। राजांना अशा अवस्थेत नेणं धोक्याचं वाटतंय। त्यात संताजीराव संताजीराव आमच्या सोबतच आहेत असं समज।
त्यांनी वचन दिलं आहे आम्हासनी. ते कायम आमच्या तलवारीवर वास करून असते. राणी साहेब, सूर्य बुडाला तरी मशाली पाजळतातच. संताजीरावांच्या माघारी जळत उजळत राहावं लागणार आहे आपल्याला. राव, नका काळजी करू. राजासनी काय बी होऊ देणार नाही. वचन समजा आमचं. आता पाऊल मागं घ्यायचं नाही. अब्बूजान, अब्बूजान सुनिए तो, हमारे जश्न फतेह के दिन आगाज हो गए हैं। कोई खुशखबर है क्या? जी, शहजादा कामबख्श ने मकतूब भेजा है। क्या फरमाते हैं शहजादे? सुनाते हैं। ज़हे किस्मत शहंशाह जन्नत मिजाज परवर अब्बा हुजूर फक्र के साथ कहते हैं कि आपका शहजादा अब सयाना हो गया है। बस ये बात कहने की उम्मीद कुदरत ने हमें दी है। अल्लाह ताला की पनाह में हम खुशनुदी की राह पर चलना सीख रहे हैं। आज तक हमारे मजालिम और बदतरीन हरकत से जिल्लल्लाही के साथ मौजज़ात का मुतालबा भी करते रहते थे, पर परवरदिगार ने हम पे रहम बख्श दिया है। हमारी राह अब मुकर्रर है। ये मकतूब आप जब पढ़ रहे होंगे, हमने उसी वक्त राजा राम और उस मरियल ताराबाई को खत्म कर दिया होगा। उसके बाद आपको और एक इंसाफ करना है। हम जुल्फिकार के साथ आपकी पनाह में आ रहे हैं। खुदा हाफिज। देखा अब्बू, हमारी हिदायत नेक ही थी। शहजादे को सही रास्ता मिला है। ये जुल्फिकार के साथ क्यों आ रहा है और हमें कैसा इंसाफ करना है? कहीं जुल्फिकार के साथ इसका कोई फसाद तो नहीं हो गया? आखिर कामबख्श कहना क्या चाहता है? तुम्ही सगळे इथं काय करताय? डेरे डाल रहे। असं करा, तुमच्यातले काही जण पलीकडच्या गळणीत जावा. क्यों? आम्ही सांगतोय म्हणून. हम कहीं नहीं जाएंगे। हम शहजादे के हुक्म से यहाँ आए हैं और किसी की हुकूमत हम नहीं मानते। ही बिनी ऐकणारच नाहीत. काय करावं? राज आणि राणी साहेबांनी याच वाटेने यायला सांगितलं होतं. आता पतूर निघालं असतील ते. राणी साहेब, पहिल्यांदाच असं होतं या की तुम्ही गड उतार व्हायला लागलाय आणि म्या तुमच्या संग नाही. तू येशीलच लवकर आमच्या सोबतीस. आम्ही गड उतार झालो की आपसुकच जुल्फिकाराचा पाश ढिला होईल. मुघली पिलावळीतून गेली की आपणही गडावर या. जी राणी साहेब, आपण काळजी घ्यावी, तुमची ना राजांची. आपण निश्चिंत राहा. राणीसाहेब, आम्ही धनाजीरावांना पुढे पाठवले पाहणीसाठी, जेणेकरून आपला मार्ग निर्धूक होईल. धनाजीराव सोबत आहेत तर काळजी नाहीये, मात्र राजांची तब्येत. आम्ही ठीक आहोत. चला बा, उशीर नको.
धोका दिसतोय. गणोजीनं शब्द फिरवला बहुतेक. आळतीवरचं सैन्य साठवलं नाही. आता काय करायचं? काय करायचं म्हणजे आपण भेडायचं. राजन राणी साहेब येतील तेव्हा त्यांचा मार्ग मोकळा झाला पाहिजे. चला. वो देखो गनीम है, घेर लो. इचका होणार आहे समजा. काय बी करून ही कुत्री ताणायलाच पाहिजेत. पण यांच्यावर आपण हल्ला करणं म्हणजे उघड उघड वैर घेतल्यासारखंच आहे. काय करावं समजना. राणी साहेब, घात झालाय. आपल्याला माघारी परतायला लागल. धनाजीरावांना हाशमाने घेरले. धनाजीरावांचा जीव धोक्यात आहे. आपले मावळे पणाला लागलेत. आता माघार घेणं शक्य नाही. पुढे स्वराज्य आपल्यासाठी खोळंबलाय. इतक्या वर्षांना नव्या उमेदीनं पुढे पाऊल टाकतो आहोत आपण. आपण विशाळगडावरून निघालो तेव्हाही अशीच परिस्थिती होती. पण आपल्या ध्येयाच्या आड औरंगजेबाची लालसा येऊ दिली नाही आपण. मग आता माघार कशी घ्यावी? समोर येईल त्याला आडवा करून पुढे घुसायचं. चला. अक्कासाहेब, टाकल्या बाईसाहेब, घाबरू नका. आम्ही आपल्याला शिकवलंय ही वेळ नक्की येणार. आणि आता ही वेळ आलीये. हर हर